सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात नवीन लाल कांद्याच्या दरामध्ये 500 रुपयाची घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली असताना बांगलादेशमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघणार असल्याने तेथील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बांगलादेश सरकारने कांद्याच्या आयातीवर 10% आयात शुल्क लावले आहे। या निर्णयाने भारतीय कांद्याला फटका बसणार असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे। याबाबत अधिकृत अध्यादेश अद्यापही निघाले नसल्याची माहिती असून मात्र या वृत्तामुळे भारतीय कांदा बाजारपेठेतील निर्यातदार आणि उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। कांद्याच्या किमतीत घसरण सुरूच आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत। कांदा दरातील घसरण थांबवण्यासाठी शेतकरी आणि निर्यातदार कांद्याच्या निर्यातीवरील 20% शुल्क रद्द करण्याची मागणी करत आहे, परंतु केंद्र सरकार या मुद्द्यावर गप्प आहे। तर दुसरीकडे बांगलादेशामुळे भारतीय कांद्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भारतातून एकूण कांदा निर्यातीपैकी सर्वाधिक कांदा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात होतो। मागील वर्षी 20%, तर त्या आधीच्या वर्षी 17% कांदा बांगलादेशमध्ये निर्यात झाला होता। आजपासून बांगलादेशने भारतातून किंवा इतर कुठल्या देशातून बांगलादेशमध्ये कांदा आयात होण्यावर 10% शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे। भारत सरकारने कांद्यावर जे 20% निर्यात शुल्क लागू करून ठेवलेलं आहे, त्यामुळे भारतातील कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी अडथळा येत आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील व देशातील विविध राज्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दर घसरणीचा सामना करावा लागत आहे। कांद्याच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचं प्रति दिवशी करोड रुपयाचं नुकसान होत आहे। सातत्यपूर्ण दिल्लीत जे अधिवेशन झालं तेथे असेल किंवा नागपूरचं हिवाळी अधिवेशन, यामध्ये खासदार, मंत्री, आमदार यांच्यामार्फत सातत्याने केंद्र सरकारकडे कांद्याची 20% जे निर्यात शुल्क आहे ते हटवण्याची मागणी करण्यात आली होती। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी व ह्या महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादकांनी कांद्याची निर्यात शुल्क हे 20% तत्काळ शून्य करावे ही सातत्यपूर्ण मागणी केलेली असताना अजूनही केंद्र सरकारने कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क हटवलेलं नाही। भारतातून बांगलादेश या देशामध्ये सर्वाधिक कांद्याची निर्यात होते, परंतु तिथं आयातीवर शुल्क लावल्यामुळं जी भारतातून कांद्याची निर्यात होणार आहे हिला निश्चितच फरक पडेल, म्हणजे हे कमी प्रमाण होऊ शकतं। याच्यातून आणखीन दर घसरण्याची एक शेतकऱ्यावर संकट निर्माण होऊ शकतं। हे जर टाळायचं असेल आणि भारतीय कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त चांगला दर मिळू द्यायचा असेल तर केंद्र सरकारने कांद्यावरचं निर्यात शुल्क जे 20% आहे ते तत्काळ शून्य करणं गरजेचं आहे। कारण वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे निर्णय होऊ शकतात, पण भारत सरकारने जर कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळू द्यायचा असेल तर कांद्यावरती कुठलेही निर्बंध नको। आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतोय की कांद्याचं निर्यात शुल्क जे 20% आहे ते तर तत्काळ हटवाच, पण कांदा निर्यातीसाठी जास्तीत जास्त कांदा वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात होण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे। कांदा निर्यातीवरती केंद्र सरकारने सबसिडी दिली पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे दर घसरून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल आणि याचा उद्रेक होऊन शेतकऱ्यांकडून कांदा उत्पादक संघटनेकडून राज्यव्यापी मोठे आंदोलन केलं जाईल। याची दखल, याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून देण्यात येत आहे।